तर बघा मित्रांनो, आमची चालली आहे यात्रेच्या पहिल्या दिवसाची तयारी. इथं आमचा हा भाऊ झोपलाय, जो काल रात्री सोंग बघून गुलाल खेळून आलाय. आणि इथं आमची शुभांगी रांगोळी काढते, तयारी चालू आहे. इथे आमच्या आईची पोळीची तयारी चालू आहे. अशी तयारी आमचा पहिला दिवस यात्रेचा चालू झालेला आहे. मस्तपैकी चांगला. आमचे बाबा पण फ्रेश झालेत. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपली यात्रा चालू आहे. आपल्या यात्रेचा आजचा पहिला दिवस. आणि आपण आत्ताच आत्ताच आपले पाहुणे म्हणजे माझे सासरे त्यांना आणायला चाललेलो आहे. सकाळ सकाळी ते आलेत काल यात्रेसाठी, खास परभणीहून निघालेत. सासरे माझे सासरे मला सांगतो खरंच खूप भारी. म्हणजे जर चुकून मला मुलगी झाली, चुकून म्हणजे मुलगीच झाली तर मला, तर मी त्यांच्याकडे बनण्याचा प्रयत्न करेन. आणि जर मला मुलगा झाला तर मी बाबांकडच राहीन. कारण आमच्या बाबांनी दोन मुलं सांभाळतात. धाकातून जबरदस्त. बाबांचा धाक म्हणजे आमचा आबू पण घाबरायचा. आबू एवढा हे, पण आबू पण लय घाबरतो बाबांना अजून सुद्धा. आता जर बाबा आमचे हे झाले म्हणजे काय करतात माहिती का, आता आमचे बाबा लय भारी करतात. आता बाबांना धाकात ठेवता येत नाही ना. कधी कधी असं होतं की धाकात ठेवतात, पण कधी कधी असं होतं की आमचं पण नॉर्मली हे होतं. तर मग बाबा इमोशनल करतात. इमोशनल म्हणजे असं दाखवतात की विचारांवर खूप अत्याचार करतो आम्ही. आणि मग आम्हाला जरा इमोशनल करून मग पुन्हा आम्हाला लाईन म्हणतात. आमच्या बाबांकडे ती पण टेक्निक शिकली पाहिजे, चांगली आहेत, भारी करतात. माझ्या सासऱ्यानं महागावला, जे की ट्रेननं परभणीहून पुण्याला, पुण्याहून साताराचं स्टेशन, तसं रेल्वे स्टेशन महागावला पडतं, बाहेर पडतं सातारच्या. पण तिथं आले तिथे येतात पोचून थोडं वेळ, त्यांना आपण आणायला चाललं. त्यानंतर मग आपला पुन्हा ब्लॉक चालू. आता सध्या आपण त्यांना बघू थोडं महागावला. मी आता ड्रोन घेतलाय महागावला, थोडं आपल्याला शूट करता आलं तर बघू. ट्रेन बिनचं थोडंफार आपण फुटेज टाकू, ट्राय करू आपण. आणि 100% ट्राय करू, थोडंफार भेटले तर. चला, पप्पा आलेले त्यामुळे आपल्या ट्रेनचा ड्रोन शूट तर काही घेता येणार नाही. नेचर इथे आलेले आहेत, लँड झालेले आहेत. आपला तो ड्रोन शूट तर मिस झाला. पण तुम्हाला अशीच अजून खूप सारे चांगले शॉट देईन मी, ड्रोन शूट नाही झाला तरी. चला, आलेत ते. नमस्कार मंडळी, आम्ही बसलो बघा डवरीची वाट बघत. डवरी काय आम्हाला येईना, गावात कुठं डवरी भेटे ना. आमचे 2 मेंबर गेले डवरी शोधायला, डवरी काय भेटे ना. हे आवरून बसले इथं, पप्पा वाट बघतात.
पहिल्यांदा काय मला जमलं नाही ड्रोन शूट करायला. शास्त्री मी जायच्या आधीच घेऊन बसलेले. मग पुन्हा मी एकदा गेलो यशला आणायला, तेव्हा मला टाईम भेटला आणि तेव्हा मी चांगल्या प्रकारे ट्रेनचा शूट घेतला. वंदे भारत. बघूया आता कसा घेतलाय, तुम्हीच सांगा कमेंटमध्ये कसा घेतलाय मी ते. सगळं झाल्यानंतर गावकरी रात्री गावाच्या चव्हाट्यात येतात व तिथं आमचा सोंगांचा, काठ्या नाचवांचा, पालखीचा कार्यक्रम असतो. यावेळेस पहिल्यांदाच आमच्या गावी बगाडाचा कार्यक्रम होता. तोही खूप उत्तम पद्धतीने पार पडला. मस्तच. बघा एकदा तुम्ही. सारे नष्ट हुए दुष्ट जन, सिंह की ये गर्जना से भस्म हुए धूर्त सब, धड़ से होगा सर अलग, टुकड़े होंगे आतड़ियों के, हरि हुए उग्र रे हरि हुए रुद्र. छिड़ गया है जंग एक ठनी, अस्त्र शस्त्र दंत नख है भौं अब तनी, चल पड़े तो मर गए जितने भी असुर थे यहाँ, बह रही धरा पे लाल रक्त की नदी 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 नदी. नमः रूपम नमः रूपम नमः रूपम जय